महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ऐतिहासिक टोपी खरंच हरवली आहे का? म्हणजे नेताजींच्या कुटुंबियांनी काही वर्षांच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही ऐतिहासिक आणि अमूल्य अशी टोपी सुपूर्द केली होती. या टोपीच्या संदर्भानं एक नवाच वाद निर्माण झाला आहे. काय आहे हा वाद आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पंतू चंद्रकुमार बोस यांनी आरोप केलाय की लाल किल्ल्यातील नेताजी संग्रहालयात ठेवलेली टोपी गायब झाली आहे. त्यांनी तक्रार केल्यानंतर एक टोपी पुन्हा त्या प्रदर्शनात ठेवण्यात आली, परंतु त्या टोपी संदर्भात संशय व्यक्त केला जातोय. प्रदर्शनातली टोपी खरी नसून नकली असू शकते असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे ASIनं स्पष्टीकरण दिले की नेताजींची टोपी गायब झालेली नाही, ती सुरक्षित आहे आणि ती अलीकडं पोर्ट ब्लेअर येथे एका प्रदर्शनासाठी नेण्यात आली होती आणि सध्या ती सुरक्षित कस्टडीमध्ये आहे. नेमका वाद काय आहे? पण ASIनं एवढं स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा नेताजींच्या कुटुंबियांचा त्यावर विश्वास नाही. ASIच्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा चंद्रकुमार बोस यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे. इतकी महत्त्वाची आणि ऐतिहासिक वस्तू वारंवार वेगवेगळ्या प्रदर्शनांच्यासाठी का नेली जाते असा सवाल त्यांनी केलेला आहे. चंद्रकुमार बोस हे नेताजींचे पंतू आहेत. ते पूर्वी भारतीय जनता पक्षाचेच होते. या संपूर्ण प्रकरणामुळे ते खूप नाराज आहेत आणि त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की लाल किल्ल्यातल्या नेताजी संग्रहालयात नेताजींची टोपी आता दिसत नाही. आता जी टोपी दाखवली जात आहे ती खरी टोपी वाटत नाही. ASI म्हणते टोपी सुरक्षित आहे, पण अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. हे टोपी गायब प्रकरण कसं समोर आलं? तर 12 मार्चला चंद्रकुमार बोस यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं होतं की 2019 मध्ये नेताजींच्या जयंती दिवशी म्हणजे 23 जानेवारी 2019 रोजी त्यांनी त्यांच्या कुटुंबानं आणि काही मित्रांनी मिळून नेताजींची ही टोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मोदींनी ती टोपी लाल किल्ल्यातल्या नेताजी संग्रहालयात ठेवण्याची व्यवस्था केली होती. 10 मार्च 2026 रोजी नेताजींसाठी काम करणाऱ्या ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी म्हणजे OPN या संस्थेचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील नवीन बामेल यांनी लाल किल्ल्यातील नेताजी संग्रहालयाला भेट दिली. तेव्हा त्यांना नेताजींची टोपी ठेवलेली काचेची पेटी रिकामी असल्याचं आढळून आलं. नवीन बामेल यांनी त्याबाबत संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांच्याकडे विचारणा केली, मात्र टोपी कुठं आहे याची माहिती कर्मचाऱ्यांना सुद्धा देता आली नाही. ही घटना खूप लाजिरवाणी असल्याचं चंद्रकुमार बोस यांनी म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतातील सर्वात मोठ्या नेत्यांच्यापैकी एक आहेत. त्यांच्या वस्तू गायब होणं हा त्यांचा अवमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. चंद्रकुमार बोस यांच्या आरोपानंतर सगळीकडे गजब उडाला. त्यामुळे ASIच्या अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देणं भाग पडलं. त्यांनी सांगितलं की जानेवारी 2026 मध्ये पराक्रम दिवसानिमित्त नेताजींची टोपी पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केलेल्या तात्पुरत्या प्रदर्शनासाठी नेली होती. त्यामुळं 19 ते 25 जानेवारी दरम्यान संग्रहालयातली काचपेटी रिकामी होती. प्रदर्शन संपल्यानंतर टोपी पुन्हा लाल किल्ल्यात आणली गेली, पण त्यानंतर काचपेटीच्या कुलपात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळं टोपी सुरक्षित ठेवण्यात आली होती. आता कुलूप दुरुस्त झाला असून ती पुन्हा प्रदर्शनात ठेवली जाणार आहे. आता इतकं सगळं घडल्यानंतर सुद्धा हा वाद का थांबत नाही? तर शुक्रवारी 13 मार्च 2026ला नेताजींची टोपी पुन्हा प्रदर्शनात ठेवण्यात आली, पण त्यानंतर सुद्धा चंद्रकुमार बोस समाधानी झालेले नाहीत. त्यांनी त्या संदर्भानं सोशल मीडियावर 2 पोस्ट केल्यात.
त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी तात्काळ कारवाई केली याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पण ज्यांनी आधी खरी टोपी पाहिली आहे त्यांचं म्हणणं आहे की आता ठेवलेली टोपी खरी वाटत नाही. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून टोपीची सत्यता पडताळण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी केलेली आहे. दरम्यान नेताजींच्या कुटुंबानं जी टोपी पंतप्रधानांना दिली आणि ती लाल किल्ल्यातल्या संग्रहालयात ठेवली गेली, ती वेगवेगळ्या प्रदर्शनांच्यासाठी वारंवार का नेली जाते असा प्रश्न चंद्रकुमार बोस यांनी ASIला विचारला आहे. देखिए, हमने जब ये टोपी दिया था, ये बहुत नेताजी का बहुत पर्सनल आइटम है, तो इसको वो प्रधानमंत्री अपने हाथ से जब एक बॉक्स के अंदर में रखा गया वो लाल किले म्यूजियम में, तो इसको बार बार सब जगह ले जाना मेरा इसे सही नहीं है. ये छोटा सा आइटम है, ये कहीं मिसप्लेस्ड हो सकता है, मगर चलिए ये तो सरकार की बात है, वो लोग का डिसीजन है. आर्कियोलॉजिकल सर्वे उनका ये दायित्व है इसको सब देखभाल करने का. तो हमने बोला ठीक है, फिर से वो ट्रांजिट में रह गया अंडमान से. अभी 30 दिसंबर वो कार्यक्रम था अंडमान में. अब आज है आपका 13 मार्च, तो 2-3 दिन 4 दिन 1 हफ्ता लगता है अंडमान से कुछ आइटम वापस आने के दिल्ली के लिए, मगर इतना दिन हो गया वो टोपी नहीं है. फिर ने ओपन प्लेटफॉर्म पर नेताजी का जो सदस्य है हमको बताया जी आप ये प्रधानमंत्री को आप चिट्ठी दीजिए, ये टोपी कहाँ गया. तो हमने एक ट्वीट किया और एक चिट्ठी भी भेजा है प्रधानमंत्री जी को. तो ये अच्छी बात है, ये पर्सनल इंटरवेंशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी किया है, ये बहुत बहुत अच्छी बात है. वी आर ग्रेटफुल. टोपी वापस आया. टोपी के बारे में उन्होंने इंस्ट्रक्शन दिया है, ये टोपी क्यों नहीं है जहां रहना चाहिए लाल किले का म्यूजियम में. तो आज एक पिक्चर हमको भेजा गया, आर्कियोलॉजिकल सर्वे की पक्ष से एक पिक्चर वो लोग दिया है, मीडिया को भी दिया है शायद. एक टोपी उधर रखा गया है, मगर हमको जो लग रहा है ये टोपी मेरा पास 30 साल तक था. मेरा पिताजी अमियोनाथ बोस को नेताजी खुद ने दिया था, ये आप इनको रखिए. फिर मेरा पिताजी हमको दिया था, तो ये फैमिली एयरलूम है. मगर हम सोचा देखिए नेताजी तो पूरा देश की है. हाँ, बात सही है, हम शरद चंद्र बोस और नेताजी सुभाष चंद्र बोस के परिवार में हम जन्म लिया है, मगर नेताजी खुद बोल के गया देश की कोटि कोटि जो आबादी है, जो जनता है, सब उनका परिवार का है. तो ये परिवार को सबको देखने का है, तो इसीलिए हम म्यूजियम में दिया था. मगर आज जो टोपी लगाया गया उस बॉक्स के ऊपर में इसको रखा गया है, इसका ऑथेंटिफिकेशन इज रिक्वायर्ड. टोपी सध्या कुठं आहे याबाबत संग्रहालयात स्पष्ट माहिती का दिली जात नाही असा प्रश्न विचारून संग्रहालयात याबद्दल माहिती देणारा फलक लावण्याची सूचना त्यांनी केलेली आहे. दरम्यान नेताजींची टोपी हरवण्याचं प्रकरण काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. 2021 मध्ये ही टोपी गायब झाल्याची चर्चा झाली होती. तेव्हा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं सांगितलं होतं की टोपी व्हिक्टोरिया मेमोरियल इथं नेताजींच्या 125व्या जयंतीच्या प्रदर्शनासाठी तात्पुरती दिली होती. त्यावेळी सुद्धा चंद्रकुमार बोस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर या टोपीचं महत्त्व काय आहे? ही टोपी नेताजींची वैयक्तिक टोपी आहे. नेताजींचा मुलगा अमियानाथ बोस यांच्याकडे कौटुंबिक वारसा म्हणून ती जपून ठेवलेली होती आणि 2019 मध्ये ही टोपी नेताजींच्या कुटुंबानं पंतप्रधान मोदींच्याकडे दिली, जेणेकरून ती लाल किल्ल्यातल्या नेताजी संग्रहालयात ठेवून सर्वसामान्य लोकांना पाहता येईल. नेताजींच्या अशा वस्तू भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा आहेत, त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे सुरक्षा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर नेताजींच्या टोपीचं हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय. नेताजींशी संबंधित ऐतिहासिक वस्तूंची सुरक्षा अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक असल्याची सामान्य लोकांच्याकडून मागणी होत आहे. दरम्यान
टोपीची अधिकृत तपासणी व्हावी आणि ती खरी आहे की नाही याबद्दल स्पष्ट माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी चंद्रकुमार बोस यांनी केलेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावानं राजकारण करणाऱ्या केंद्रातल्या सध्याच्या सरकारकडून नेताजींच्या ऐतिहासिक टोपीची अशी हेळसांड होणं निश्चितच शोभादायक नाही. चंद्रकुमार बोस यांच्या मागणीनुसार सरकार खरोखरच टोपीची तपासणी करणार का आणि तिच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करणार का, हा खरा प्रश्न आहे. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या संबंधितांच्यापर्यंत, मित्रमंडळींच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.